हॅलो फ्रेंड्स, मी वैशाली किचन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण इथे बनवतोय भाजणीची चकली। आणि ही भाजणी बनवण्यासाठी मी इथे 4 वाटी तांदूळ, 2 वाटी चणा डाळ, 1 वाटी उडीद डाळ, 1 वाटी मूग डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून आणि सावलीत वाळवून घेतले होते। तसेच डाळ आणि तांदूळ भाजण्यासोबतच यामध्ये मी 1 वाटी पोहे आणि अर्धा वाटी साबुदाणाही भाजून घेतला होता। तसेच 2 चमचे धने आणि 2 चमचे जिरे घालून हे सर्व मिश्रण थंड झाल्यावरती गिरणीवरून दळून आणले। चला तर मग आता आपण याची झटपट रेसिपी बघून घेऊया। त्यासाठी इथे पातेल्यामध्ये मी 6 वाटी पाणी घातलेलं आहे। इथे पातेल्यामध्ये 6 वाटी पाणी आपण अगदी छान उकळून घेणार आहोत। इथे पाण्याला उकळी आली की आपण त्यामध्ये मसाले घालून घ्यायचे। हे बघा, इथे मी पाण्याला उकळी आल्यानंतर साधारण 2 ते 3 चमचे लाल तिखट घालून घेतला आहे। अगदी पाव चमचा इथे आपण हळद घालून घ्यायची आहे। हळद तशी कमीच घालायची, नाहीतर हळदीमुळे चकली जी आहे ती काळी पडू शकते। इथे चकलीसाठी आपण पाव वाटी तीळ घालून घेणार आहोत। पाव वाटी इथे मी चकलीचा मसाला घेतलेला आहे, तोही आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे। आता चकलीमध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत। आता 6 वाटी पाणी आपण ठेवलं होतं, त्याचप्रमाणे आपण इथे एका कटोऱ्यामध्ये 6 वाटी भाजणीचं पीठ घेतलेलं आहे। त्या भाजणीच्या पिठावरती आपण हे अगदी कडकडीत उकळलेलं मसाल्याचं जे पाणी आहे चकलीचं ते घालून घेणार आहोत। हे मिश्रण अतिशय गरम आहे, त्यामुळे आपण चमच्याच्या साहाय्याने त्याला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, अगदी हळूहळू आपण या सर्व पिठाला मसाल्याच्या पाण्यामध्ये एकत्र करायचं आहे। आणि हे मिश्रण आपण साधारण 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवणार आहोत, म्हणजे हे पीठ जे आहे भाजणीचं ते अगदी छान फुलून येईल। इथे मी सर्व पीठ जे आहे ते मिक्स करून घेतलंय। आता यावरती मी झाकण ठेवून घेणार आहे। साधारण 15 मिनिटांसाठी। इथे 15 मिनिटांनंतर आपण झाकण काढून घेऊया। अजूनही आपलं हे चकलीचं जे पीठ आहे ते अतिशय गरम आहे। आता वेगळ्या एका परातीमध्ये आपण थोडं थोडं पीठ काढून घेऊ आणि ते अगदी छान एकजीव मळून घ्यायचंय। इथे पीठ अतिशय गरम आहे, त्यामुळे अगदी सावकाश हे सर्व पीठ आपण एकत्र करून याचा एक छान गोळा तयार करून घ्यायचा आहे। चकलीचं पीठ आपण जितकं एकजीव मळलं तितकं आपली चकली छान काटेरी येते। हे बघा, अगदी खूप जास्त सैलही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही। अगदी आपलं पीठ जे आहे ते 6 वाटी पाणी आणि 6 वाटी पीठ हे परफेक्ट प्रमाण झालेलं आहे आपल्या चकलीच्या पिठासाठी। वरून आपण अजिबात पाणी वगैरे काहीही लावलेलं नाहीये। आता आपला पिठाचा गोळा मळून तयार झालेला आहे, पण चकलीच्या सोड्यामध्ये आपण हा गोळा घालण्यापूर्वी पुन्हा एकदा अगदी छान एकजीव मळून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या चकलीला अगदी छान काटे येतील आणि चकली पाडताना ती तुटणारही नाही। हे बघा, अगदी मस्त असा
एकजीव गोळा आपण तयार करून घ्यायचा आहे. आता हे चकलीचं पीठ जे आहे ते मी सोड्यामध्ये घालून घेते. आता इथे चकलीचं पीठ आपण सोड्यामध्ये घालून घेतलंय. आता याच्या अगदी छान गोल गोल अशा आपण चकल्या पाडून घेणार आहोत. आपल्याला पाहिजे त्या आकाराच्या छोट्या किंवा मोठ्या अशा आपण चकल्या घालून घ्यायच्या आहे. हे बघा, इथे आपली चकली अजिबात तुटत नाहीये. पीठ जे आहे ते आपलं अगदी मस्त तयार झालेलं आहे आणि काटेही तुम्ही बघू शकता चकलीला अगदी सुंदर आलेले आहेत. इथे मी ताटामध्ये सर्व चकल्या पाडून घेतलेल्या आहेत. आता यांना आपण तळून घेऊया. चकली तळण्यासाठी इथे तेल अगदी छान कडक गरम करून घ्यायचे आणि नंतर गॅस आपण अगदी कमी करायचा आहे. गरम गरम तेलामध्येच आपल्याला चकली घालायची आहे आणि 1 मिनिट आपण चकलीला अजिबात हलवायचं नाही. जोपर्यंत की हे तेलातले बुडबुडे जे आहे ते कमी होत नाही तोपर्यंत. चकलीचे जे बुडबुडे आहेत ते कमी झाले की मगच आपण चकली पलटावायची. हे बघा, इथे चकलीचे बुडबुडे जे आहेत ते कमी झालेले आहेत. आता इथे आपण चकलीला पलटवून घेऊया. चकली तळताना अजिबात घाई गडबड करायची नाहीये, नाहीतर चकली जर कच्ची राहिली तर ती मात्र मऊ पडते. त्यामुळे चकलीला सावकाश आपण तळायचं आहे, त्यामुळे ती छान क्रिस्पी होते. हे बघा, इथे आपली चकली अगदी मस्त तळलेली आहे आणि वासही अगदी छान येतोय. आता इथे ही आपली चकली तळून तयार झालेली आहे. तेलावरचे बुडबुडे कमी झाले की समजायचं आपली चकली जी आहे ती अगदी छान तळली गेली. आता या ठिकाणी आपण चकली काढून घेऊया. हे बघा, रंग अगदी छान आलेला आहे चकलीचा, अगदी सुरेख. याचप्रमाणे मी बाकीच्या चकल्याही तळून घेते. इथे आपल्या संपूर्ण चकल्या ज्या आहेत त्या तळून झालेल्या आहेत. अगदी मस्त
आणि ही बघा अगदी छान कुरकुरीत अशी आपली चकली बनवून तयार झालेली आहे.